मुंबई ठाण्याजवळ असणारं एक ठिकाण जिथे गेल्यावर मन आणि शरीर दोन्ही एकदम फ्रेश होतं. इथली खुली हवा आणि नजारे बघून मन प्रसन्न होतं. तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये इथे आलात तरी इथे पुन्हा येण्याची इच्छा नक्कीच होते. आज आपण निघालोय सर्वांच्या आवडीच्या ठिकाणी म्हणजेच माथेरानला. इथे पोहोचण्यासाठी सेंट्रल रेल्वेच्या नेरळ स्टेशनला उतरून पुढचा प्रवास करावा लागतो. छोटी टॉय ट्रेन किंवा टॅक्सीने तुम्ही माथेरानला जाऊ शकता. ट्रेन बंद असल्याने आम्ही टॅक्सीचा ऑप्शन निवडला. घाटातूनच अंदाज आला की आजवर वातावरण एकदम थंड असणार. जवळपास अर्ध्या तासात आम्ही पार्किंगजवळ पोहोचलो. तिकीटं घेतली आणि डोंगराच्या माथ्यावर असलेल्या रानात म्हणजेच माथेरानमध्ये प्रवेश केला. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. तर आज आपण आलो आहे माथेरानला. मला वाटतं 2 ते 4 वर्षानंतर आम्ही आलो आहे. लग्नानंतर इनफॅक्ट आम्ही पहिल्यांदाच इथे आलो आहे. लग्नापूर्वी आम्ही बऱ्याचदा माथेरानला येऊन गेलो आहे बियाणी अमोल. त्यामुळे बदल बरेच जाणवत आहेत मला इथे. वातावरणाबद्दल बोलायला गेलं तर खरंच खूप प्लेझेंट वातावरण आहे. अजून पावसाळा सुरू झालेला नाही आहे तरीही वातावरण इतकं छान आणि इतकं प्युअर आहे. मी तुम्हाला काय सांगू, खालूनच आम्हाला सगळं घाटामध्ये इतकं वरती धुकं वगैरे छान दिसतंय. प्लेझेंट वातावरण आहे. त्यामुळे मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळी लवकरच आम्ही आलो आहे त्यामुळे गर्दी मे बी कमी असेल, माहिती नाही. पण शुक्रवारपासूनच लोक इथे म्हणजे फॅमिलीज, कपल्स, मित्रमैत्रिणीचा ग्रुप तुम्ही कसेही इथे फिरायला येऊ शकता. आणि मुंबई पुण्यापासून जवळ असल्यामुळे हे ठिकाण इथे नेहमीच गर्दी असते. माथेरानबद्दल वेगळं असं काय सांगायची मला गरज नाही. सगळ्यांना माहितीच आहे माथेरान हे मोठं हिल स्टेशन आहे. तर आम्ही जस्ट एंट्री केली आहे. व्हिडिओची आता आपण सुरुवात करूया, चला. तर आता आपण ट्रेकला सुरुवात केली आहे. ट्रेक याच्यासाठी म्हणते कारण आम्ही कधीही इथे येतो तेव्हा ना कुठली ई रिक्षा ना घोडे कशाचाही वापर करत नाही. आम्ही सगळीकडे चालत फिरतो, त्याच्यामुळे आमच्यासाठी ट्रेकच आहे. इथे जवळपास किती पॉईंट आहेत? 38 पॉईंट इथे बघण्यासाठी. आणि प्रत्येक पॉईंटवरून तुम्हाला वेगवेगळ्या दिशेत म्हणजे ईस्टला आहेत, वेस्टला आहेत, साऊथला आहेत, नॉर्थला, अशा चारही बाजूला पूर्णपणे तुम्हाला इथे पॉईंट्स बघायला मिळतात. तर हे सगळे जर तुम्हाला पॉईंट्स कव्हर करायचे असतील तर मला वाटतं तुम्हाला 2 दिवस भरपूर झाले. हां, त्यामुळे स्टे करावं लागेल. आणि जर एका दिवसात तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही लिमिटेड पॉईंट्स इथे फिरू शकता. आपण एका दिवसात काय काय फिरू शकतो इथे ते आम्ही आता आपण थोडंसं एक्सप्लोर करूया आणि बघूया. आणि इथे खाण्यासाठी कुठले कुठले प्लेसेस आहेत ते पण बघूया. आम्हाला खूप भूक लागली, माझ्या लक्षात येते, कारण आम्ही काहीच न खाता आलोय ना. तर आता पहिलं आपण एका पॉईंटकडे जाऊया. आता मी सगळ्यात पहिल्या पॉईंटकडे जायला निघालोय. म्हणजे आता तुम्ही जसं ट्रेक करत वरती येता त्याच्या दोन्ही बाजूला बोर्ड्स लावलेले आहेत आणि ॲरो केलेले आहेत. तुम्हाला इथे कोणकोणते पॉईंट बघायला मिळणार आहेत. आणि खूप साऱ्या माकडांचा आवाज आलेला आहे. अमोल, मला भीती वाटते. मग काय, कोण मोठा प्राणी बिनी आलाय का? आपण डेंजर आहे. आणि आता इतकं सुंदर फुलपाखरू दिसलं. अमोलने त्याचं व्हिडिओ घेतला पण त्याची मुवमेंट नव्हती, पण इतकं मस्त झाडावर बसला होता. तर इथे आलात ना की तुम्ही पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात असता. वेगवेगळे पक्षी दिसत असतात, त्यांचे आवाज, त्यांचे किलबिलाट आणि असेच वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरं तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे मजा येणार आहे. माथेरान हे एक भारतातलं सर्वात युनिक असा एक हिल स्टेशन आहे. येस, जे की शहराच्या खूप जवळ आहे. सगळ्या कारण डेव्हलपमेंट सगळीकडे झालेली आहे. पण हे तुम्हाला सांगतो की इथे असलेला निसर्ग जो आहे ना तो अजूनपर्यंत इतका छान जपला गेलाय. त्याचं कारण म्हणजे इथे कुठल्याच प्रकारचं म्हणजे मोटर नाही इकडे, कुठलं मोठं म्हणजे वाहन कुठले नाही आहेत. त्याच्यामुळे काही प्रदूषण होत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला इथे जर का तुम्ही खालून इकडे जेव्हा वरती येतात ना, येताच तुम्हाला जाणवतं की बाबा 5 डिग्री इथलं तापमान असंच कमी झालेलं. हो, अगदीच. म्हणजे आता आम्ही अगदीच जूनच्या सुरुवातीला आलोय. जसं मी म्हटलं तुम्हाला की अजिबातच अजून पाऊस पडायला सुरुवात झाली नाहीये, तरीही इथलं वातावरण इतकं प्लेझेंट, इतकं छान आहे की म्हणजे तुम्ही विचार करू शकता की पावसाळ्यात इथे कसं असेल. आणि मोठमोठे धबधबे पण तिथं असतात. तर आम्ही प्रयत्न करू की पुन्हा एकदा पावसात व्हिजिट करता येईल असं. इकडे एक आहे, इथे एक आहे. तिकडे बरोबर 3 पॉईंट लिहिले होते. गार्बेट, ब्लॅक वॉटर काहीतरी, ब्लॅक वॉटर स्प्रिंग आणि अजून एक काहीतरी नाव होतं, मला आता आठवत नाही. जिथून माणसांचा आवाज येतोय त्या साईडला जाऊया, म्हणजे आपण हरवणार नाही. मला वाटते पहिल्या पॉईंटवर पोहोचलो वाटतं आपण ना. शिमला मनालीची घरं दिसतात तशी नाही वाटत आहे. हां,
एका ठिकाणी असे वेल एज्युकेटेड लोक आणि त्यांनी नाश्ता केला तिथे बसून. आणि त्यांनी जे सोबत आणलेला जो कचरा होता, प्लॅस्टिकच्या बॉटल असतील किंवा ज्या पेपर प्लेटमध्ये त्यांनी खाल्लं, तो कचरा त्यांनी तिथेच फेकला. आणि अमोलचं पटकन लक्ष गेलं. लगेचच अमोलने टोकलं त्यांना की हा जो तुम्ही तुमच्यावर कचरा आणला हा तुम्ही खाली घेऊन जायचा. त्यांनी जो फेकला होता असा थोडा झाडीत वगैरे, तो त्यांनी काढला आणि घेऊन गेले. निसर्गाची जी ठिकाणं आहेत, तुम्ही अदरवाईज शहराचा तर कचराकुंडी केलीच आहे, तर निदान जिथे निसर्ग आहे ना तिथे तरी कचरा करू नका. या सुंदर जागेचा शोध कसा लागला तर त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे. HP मॅलेट नावाचा इंग्रज ठाण्याचा कलेक्टर होता. एकदा दौऱ्यावर असताना चौक गावात त्याचा मुक्काम होता. चौकपासून समोर दिसणाऱ्या डोंगरात वाटाड्यासोबत तो निघाला, पण अर्ध्यापर्यंत घेऊन तो परत गेला. दुसऱ्यांदा मात्र तो पूर्ण वरपर्यंत आला. इथली हवा आणि जंगल बघून तो खुश झाला. नंतरच्या काळात त्याने इथे बंगला बांधला आणि हळूहळू माथेरानला वस्ती वाढली. आता आपण असं ट्रॅकला लागूनच चाललोय. आत्ताच जस्ट इथून ट्रेन पास झाली. पावसाळ्यामध्ये ट्रेन बंद असतात. ॲक्च्युली परिस्थिती अशी आहे ना की पावसाळ्यात इथे बरेच वॉटरफॉल असतात, तर बघण्यासारखं इथे खूप असतं पावसाळ्यात. पण नेमकं पावसाळ्यातच ती टॉय ट्रेन बंद असते. तर तुम्हाला टॉय ट्रेन जर बघायची म्हणजे त्याच्यात जर बसायचं असेल तर तुम्हाला इतर ऋतूंमध्ये यावं लागेल. पण जर तुम्हाला वॉटरफॉल एन्जॉय करायचे असेल तर पावसाळ्यातच येणं भाग आहे. माथेरानच्या आसपास राहणाऱ्या आदिवासी स्त्रिया रानमेवा विकताना दिसतात. उन्हाळ्यात जर इथे आलात तर कैरी, बोरं, जांभळं, करवंद खायला नक्की मिळतील. मी सुद्धा या रानमेव्याचा आनंद घेतला. माथेरानची खास गोष्ट म्हणजे इथली ट्रेन. सर आदमजी पिरभॉय यांनी ही रेल्वे सुरू केली. रेल्वे बनण्यासाठी 3 वर्ष लागले आणि एकूण 16 लाख रुपये खर्च झाले होते. नेरळ ते माथेरान या प्रवासासाठी जवळपास 2.5 तास लागतात. त्यात मस्त नजारे बघता येतात. नाश्ता करूया करत आता फायनली आम्ही 11 वाजता नाश्ता करायला आलो आहे आणि आपल्या सगळ्यांचा आवडतीचा नाश्ता करायला आहे, तो म्हणजे वडापाव. या वडापाव खायला गरमागरम. आणि मला आणि अमोलला बरोबर आठवते त्यांच्याकडे जेव्हा आम्ही पहिले यायचो तेव्हा मी इथेच वडापाव खायला यायचो. ॲक्च्युली गाळा आता मोठा गेला त्यामुळे थोडं कन्फ्युजन झालं, पण हाच तो गाळा, याच ते आजी आणि हाच तो गरमागरम वडापाव. वा, तीच चव. या बाजारपेठेत तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे आता आम्ही बघितलं कोल्हापुरी चप्पलपासून लोणावळ्याच्या चिक्कीपर्यंत सगळं काही इथे मिळतं आहे. त्यामुळे तुम्ही इथे येऊन शॉपिंगही करू शकता, पण ऑब्व्हियसली थोडं महाग असणारच आहे. तर आत्ता आम्हाला दोघांना चालता आठवलं की आम्ही एकदा इथे जेव्हा पहिल्यांदाच भेटलो होतो तेव्हा मी अमोलचा एक फोटो काढला होता. कोणत्या तरी हॉटेलमध्ये आम्ही चायनीज खाल्लं होतं. तिथे जो मी फोटो काढला होता ना तो अजूनही अमोलचा DP आहे. येस, तो मी फोटो तुम्हाला इथे दाखवेन. खूप जुनं आहे, खूप असं बारीक आणि असं गोंडूस आणि असं एकदम क्यूट दिसते तो त्याच्यात, आहे ना. मग चला जाऊया. आता आपण कुठे जायचं आहे माहिती आहे का स्पेसिफिक, का आपण असंच रँडम फिरतोय? आम्ही रँडम फिरतोय. येस, चला. आता आम्ही माथेरानच्या पश्चिमेकडे असणाऱ्या काही पॉईंट्सकडे जायला निघालो. वाटेमध्ये जाताना जुने बंगले लागतात जे इंग्रजांच्या काळातले आहेत. एवढे सुंदर रस्ते, हे पेवर ब्लॉक्स टाकलेले आहेत, इथे बसायला जागा वगैरे, हे सगळे रिसेंटच्या पूर्ण मातीचे. हां, ते जे खाली दिसते ना त्याचा मातीचा रस्ता होता. हे आता रिसेंटच्या काही वर्षांमध्ये म्हणजे 4-5 वर्षात, आता आम्ही आलो नाही तेवढ्या वर्षात. पण ते म्हणजे आम्ही जे घोडे चालवतात त्यांना पण आम्ही विचारलं तर ते म्हणाले की घोडे याच्यावरती सरकतात, त्यांच्यासाठी पण ही जमीन ॲक्च्युली हे चांगलं नाही आहे. इकडे सीन काय होतं माहिती का, लोकांचा इकडनं ह्या बाजूने लोक येतात. हां, इथून येतात आहेत आणि असं खूप थकले असतात त्यामुळे कुठल्या पॉईंट्स फिरून आले त्यासाठी ते मिळतात. आणि त्यासोबतच कुठल्या बाजूला जायचं, इकडे 4 पॉईंट आहेत, इकडे 3 पॉईंट आहेत. मग ते ना लगेच ते किलोमीटर बघतात किती लिहिले. 2.3 किलोमीटर ते कदाचित. आम्ही मग 5 मिनिटं झाले आम्ही इथे बसलोय. म्हणजे आम्ही पण त्याच कन्फ्युजनमध्ये बसलो की इकडे जाऊया का इकडे जाऊया. लहान मुलं पण आई वडिलांना असं करतात, पप्पा चुकीच्या ठिकाणी गेलो तर. नाही तसं आहे काय नाही, मग असं जाऊन परत रिटर्न तेवढं यायला लागेल ना. आणि इथेच इकडे चालायचंच, एक तर तुम्ही घोड्यावर आहे किंवा चालायचं. 1 किलोमीटर बोले वो 1 ज्यादा.
गुजराती पण ते लोक तेच बोलतात, जाम लांब आहे. काय आहे, इथे यायचं तर पॉइंट बघण्यापेक्षा आहे ना निसर्गाचा आनंद हां. घेणं जास्त important शांतता आहे. हां. इथला निसर्ग, गर्द झाडी सगळं बघून मुंबई ठाणेसारख्या मोठ्या शहरांच्या जवळ इतकी सुंदर जागा आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. इथली एकदम शुद्ध हवा आणि गार वातावरण कदाचितच शहरात मिळतं. माझा पराक्रमी नवरा त्या मचांवर जाऊन आलाय, पण तिथून काही दिसत नव्हतं ना. नाही ना, ते सगळी झाडं तर त्याच्यावरती वाढलीत, काय दिसणार आहे. ही जी माती दिसते तुम्हाला, ही वेगळीच भुसभुशीत दिसते बघा, कारण माती आणि या घोड्यांची विष्ठा मिक्स होऊन हा एक मातीचा वेगळाच प्रकार तयार झाला. आज सकाळी तिथे ना पाऊस पडल्यामुळे ना बरंचसं वातावरण क्लिअर झालं आहे, त्याच्यामुळे ना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला इथून बघायला मिळतात. ह्या पॉईंट्सला आल्यावरती इथे एडवर्ड पॉईंट, इको पॉईंट असे सगळे पॉईंट एका पाठोपाठच हे सगळे वेस्ट पार्टला आहेत. या वेस्ट पार्टला आल्यानंतर आपल्याला इकडे मागे ईर्षागड बघायला मिळतो, त्याच्यानंतर बाजूलाचा प्रबळगड आहे, त्यानंतर बाजूलाच कलावंतीन आहे, मोरबे धरण आहे आणि अशी बऱ्याचशा इथल्या जे पूर्ण डोंगररांगेतले जे सुळके आहेत ते इकडून बघायला मिळतात. आणि ओव्हरऑल पॅनोरामिक व्ह्यू खूप छान दिसतो इकडनं, तर हा इकडे ह्या बाजूला तर यायलाच पाहिजे. तर आम्ही आता इथे चाललो होतो, त्या दादांकडे तो कॅमेरा दिसला आम्हाला. हाय. सो या कॅमेऱ्यातून आम्ही पहिले त्यांचा फोटो काढला, मग आम्ही त्यांना सांगितलं की रिक्वेस्ट केली आमचा पण फोटो काढा. तो दाखवा फोटो. हे बघा, हे असं मस्त क्यूटचा फोटो आहे, त्यामुळे येतोय, ते आमचा इन प्रोसेस आहे, येईल ना, येईल काय माहिती. म्हणजे DSLR वगैरे आहे तरी पण हा फोटो बघण्याची एक्साइटमेंट वेगळी आहे ना. हा लिटरली वेट करत होतो मला. तुझे काळे केस दिसतात फक्त अजून. अमोल नाही आला तो फोटो, त्यांचा फोटो चांगला आला होता रे. ते बोलले की अजून एक काढूया आपण, तो हा रील 80 रुपयाचं एक आहे ते. 800 रुपयाचा रील आहे, त्याच्यात 10 फोटो असतात फक्त. हो, म्हणून मला जरा असं एकदम हे झालं. आम्ही बोललो नको राहू दे, आणि बोलत असं होते, काढा पण नको. बोलता बोलता आता आम्ही त्या इको पॉईंटला आलोय आणि समोर सेमच दिसते सगळं. येस. आणि ही आहे शनिवार रविवारची गर्दी. अमोल इको पॉइंटला आले, ओरड. एको ऐकायला दे, एको. स्मिता किती चीजी होत ते. हे सेम तर मी घरी पण ओरडतो. फक्त तिकडे एको नाही, एको एको नाही येत. नाही, स्मिता बोले तिकडे. मस्त वाटतंय ना. येस, तुला म्हटलं ना, असे जुन्या स्ट्रक्चर ते असे खूप इथे आहेत. ते बघायला पण डोळ्याला छान वाटतात, तिथे बसल्यावरती पण छान वाटतं. आणि इथून आता एवढी लोक येतात जातात आहेत, पण इथे कोणी थांबून बघत नाहीये बघ. नाही, कारण कसं ना, डोक्यामध्ये सगळं ते हेच आहे ना, पॉइंट्स. हा पॉईंट बघायचा, तो पॉईंट बघायचा, पण आजूबाजूला कोणती झाडं आहेत, कोणते पक्षी आहेत, निसर्ग कसा आहे, हे आजूबाजूची घरं कशी आहेत. तुला असं वाटत ते नाही नाही हे बघत. जांभळाचं जंगल आहे असं? हो. कारण जिकडे बघत तिकडे फक्त जांभळाची झाडं दिसतात. जास्तीत जास्त तेच दिसते. कलर कॉम्बिनेशन किती छान दिसतं ना, पिवळं हिरवं असं. ए तू काय आणि येऊन बसले आमच्या पुढ्यात, जसं काय ओळखलंयस आम्हाला. बघ ना, आपण कुठल्याच कुत्र्याला, कोणाला, मांजराला, कुठल्या प्राण्यांना आपण जवळ बोलवत नाही, ते स्वतःच येतात आपल्या जवळ. वाईब्स. हो. जर तुम्ही माथेरानला येते ना, तर एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा, ते म्हणजे कम्फर्टेबल कपडे आणि शूज महत्त्वाचे. कारण बऱ्याच जणांना बघते मी सँडल्स वगैरे चपला घालून आले, त्यामुळे त्याच्यात अजिबात चालता येत नाही कम्फर्टेबली. तर चांगले कम्फर्टेबल शूज घाला. तुम्ही जर का माथेरानमध्ये आलात तर, आणि घरचं सारखं जर का तुम्हाला जेवण जेवायचं असेल तर एकच ठिकाण आहे, ते म्हणजे सुयोग हॉटेल. तुम्ही जर का इथे बघाल तर सुयोग भोजनालय म्हणून आहे,
अगदी घरच्यासारखं जेवण मिळतं. साधं सिम्पल जेवण असतं पण चविष्ट खूप असतं. आम्ही इथे 2 ते 3 वेळा याच्या अगोदर जेवलेलो आहे. सो जेवणाला आज आहे कोबीची भाजी, हे वाटाण्याची उसळ आहे, डाळ आहे, भात आहे, 2 चपात्या, पापड आणि लोणचं. हॉटेल जेवायचं निघायचं. दमलो जेवण, अक्षरशः खरंच दमलो. ऐकू एवढं चविष्ट जेवण होतं आणि इतकं पोटभर जेवलो ना आम्ही. आणि आम्ही जेवण वगैरे सगळं हात धुवून वगैरे बसलो आणि त्यांनी एकदम पुरणपोळीचा विषय काढला आणि ते बोलले आहे माझ्याकडे. आणि आमचं असं झालं, जेवलो तो पोटभर आहे पण एक तर पुरणपोळी खाणं बनतं आहे ना. आम्ही त्यांना म्हटलं एक पुरणपोळी, तर म्हणा हां देते ना. आणि त्यांनी पुरणपोळी दिली आणि बापरे इतकी सुंदर पुरणपोळी होती, ती पण खाल्ली आम्ही. त्यामुळे आता असं एकदम गोड आणि तो भात आणि ते वरण विरण असं सगळं एवढं मनसोक्त खाल्लं आहे ना की आता असं वाटतं कुठेतरी जाऊन मस्त एक वामूक उक्षी घ्यावी. पण नाही, 4 वाजले. आता आपल्याला थोडंसं बघूया काय एक्सप्लोअर करता येईल का कुठेतरी. आता आपण फिरणार नाही आहे कारण खूप पॉईंट झाले, खूप झालं फिरून. आता आम्ही कुठेतरी ना शांत एका ठिकाणी बसणार आहे थोडा वेळ. येस. आणि मग सनसेटच्या आधी आपल्याला उतरावं लागेल कारण आपल्याला परत रिटर्न जायचं आहे. आणि मग इथे नंतर खूप अंधार होऊन जातो स्ट्रीट लाईट वगैरे नसल्यामुळे. तर चला मित्रांनो, परतीची वेळ झालेली आहे. आजचा संपूर्ण दिवस कसा गेला खरंच कळलं नाही कारण एकतर आम्ही सकाळी लवकर दिवस चालू केला होता त्यामुळे दिवस खूप मोठा होता. पण जितका मोठा तितकं बिझीसुद्धा होतं कारण आम्ही दिवसभर काही ना काही बघत होतो, फिरत होतो आणि ऑफकोर्स निसर्गाच्या सानिध्यात होतो. त्याच्यामुळे अजिबातच कळलं नाही. तर तुम्हालासुद्धा जर इथे यायचं असेल तर या व्हिडिओचा रेफरन्स म्हणून नक्कीच वापर करू शकता. पाऊसही सुरू झाल्याने उन्हाळा आणि पावसाळ्याच्या मधली वेळ आहे तरीही इथे अगदी प्लेझंट वातावरण आहे. त्यामुळे तुम्ही इथे कधीही येऊ शकता. मित्रमैत्रिणी, फॅमिली आणि ऑफकोर्स कपल तर येतातच इथे. कपलसाठी हे ठिकाण खरंच खूप फेमस आहे. तर तुम्ही येऊ शकता. आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. अदरवाईज सुद्धा तुम्ही माथेरानचे बरेच व्हिडिओ बघितले असतील किंवा तुम्ही स्वतःसुद्धा माथेरानला येऊन गेला असाल. पण आमच्या दोघांच्या नजरेतून माथेरान तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा व्हिडिओ. मित्रांनो काय करताय तुम्ही? हां, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, दादा बाय.